हॅलो फ्रेंड्स, स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या अगदी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज ना आपण मस्त खानदेशी खारं वांग कसं बनवायचं हे पाहणार आहोत। तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर खारं वांग बनवण्यासाठी या इथे 4 मध्यम आकाराची वांगी मी घेतलेली आहे। तर ही वांगी काट्यांची आहे। तर तुम्हाला बिना काट्याची वांगी वापरायची असतील तर तुम्ही तीही वापरू शकता। तर वांग्याच्या तिथे देठाचा जो भाग असतो तो भाग अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि वांगी अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे। तर वांग्यामध्ये आपण जे सारण भरणार आहोत ते सारण वांग्यामध्ये तसंच राहावं, फोडणीमध्ये ते निघू नये यासाठी आपल्याला वांगी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहेत। वांगी खिडकी वगैरे आहेत का हे चेक करून वांग्याला पाण्यामध्ये असं ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपली वांगी काळी पडणार नाहीत। वांगी 2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहेत। त्यानंतर आपण एक वाटण बनवूया। तर कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे धणे घेतलेले आहेत। हे जे धणे आहेत ते आपल्याला व्यवस्थित कलर चेंज येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये मी चमचाभर जिरेही ॲड केलेले आहेत। तर मसाल्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त नक्कीच करू शकता। प्रॉपर असं काही प्रमाण नाही, अंदाजेच या इथे मी मसाले वापरलेले आहेत। त्यानंतर 2 ते 3 चमचे मी तीळ ॲड केलेले आहेत। तीळ, धणे आणि जिरे आपल्याला खमंग सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या भाजीला छान अशी चव येईल। तर त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे कसुरी मेथी ॲड केलेली आहे। खूप छान फ्लेवर येतो कसुरी मेथीचा भाजीमध्ये। सर्व जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित भाजून झाले की गॅसची फ्लेम बंद करायची आहे, जेणेकरून आपलं जे तीळ आहे तो तीळ करपू नये किंवा इतर मसाले करपू नये, त्यासाठी गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। सर्व मसाले मिक्सरच्या पॉटमध्ये काढून त्यांची पूड या इथे करून घ्यायची आहे। त्यानंतर खारं वांग्यासाठी हिरवा मसाला मी या इथे करून घेते। तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आल्याचा तुकडा या इथे घेतलेला आहे। भरपूर सारी कोथिंबीर ॲड करून आपल्याला हे जे वाटण आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त मोठंही नाही, ओबडधोबड असं हे जे वाटण आहे ते या इथे मी वाटून घेतलेलं आहे। मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता। त्यानंतर वांग्यामध्ये भरण्यासाठी आपण या इथे मसाला बनवूया। तर 2 ते 3 चमचे शेंगदाण्यांचा कूट या इथे मी घेतलेला आहे आणि या कुटामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे। आपल्या मसाल्याला तिखट मीठ व्यवस्थित लागण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं तेही चमचाभर वाटण मी यामध्ये मिक्स करते। तर त्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे ॲड करायचे आहेत, जेणेकरून आपल्या मसाल्याची जी चव आहे ती थोडीशी वाढावी म्हणून। तर चिमूटभर जिरे मी यामध्ये ॲड केलेले आहेत। त्यानंतर धने, जिरे, तीळ यांचं जे आपण वाटण बनवलं होतं तेही चिमूटभर वाटण मी या मसाल्यामध्ये ॲड करते। पाणी किंवा तेलाचा वापर न करता हे सर्व जे मसाले आहेत ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत। तर कोथिंबीर, मिरची यांचा वाटणाचा जो ओलावा आहे त्यामुळेच आपलं हे जे मसाला आहे त्याला छान बाइंडिंग येतं। तर हा जो मसाला आहे तो अशा पद्धतीने वांग्यामध्ये दाबून आपल्याला भरायचा आहे, जेणेकरून तेलामध्ये जेव्हा आपण वांगी भाजतो त्यावेळी तो मसाला बाहेर निघू नये यासाठी व्यवस्थित दाबून असा हा जो मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे। तर खानदेशी खारं वांग बनवताना या इथे लाल तिखटाचा वापर करत नाहीत, फक्त हिरवी मिरची, कोथिंबीर यांचं हिरवं जे वाटण आहे त्यांच्यामध्येच ही भाजी बनवली जाते। तर कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करते, तेलामध्ये जिरे ॲड करून घ्यायचे आहे। तर जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये 2 ते 3 कढीपत्त्याची पाने आपल्याला ॲड करायची आहेत आणि थोडंसं तीळ ॲड करायचं आहे। तर भरली वांगी बनवताना किंवा खारी वांगी बनवताना तीळ थोडंसं वापरावं, म्हणजे जेणेकरून आपला जी भाजी आहे त्याला चव छान येते। तर त्या तेलामध्ये आपल्याला ही जी वांगी आहेत ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत। जर तुम्हाला कांदा वापरायचा असेल तर तोही तुम्ही तेलामध्ये वांगी भाजण्याच्या आधी भाजून वापरू शकता। तर त्यानंतर आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं तेही वाटण यामध्ये ॲड करायचं। वाटण व्यवस्थित वांग्यासोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये लसूण आणि आल्याचा जो उग्र वास आहे तो निघून जावा म्हणून। एखादा मिनिट सर्व मसाला आणि वांगी वगैरे परतून झाली की त्यामध्ये थोडंसं हळद मी ॲड केलेलं आहे आणि आपला जो मसाला शिल्लक राहिला होता तो मसालाही मी यामध्ये ॲड केलेला आहे। तर आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता। तर वांगी शिजण्यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मिठाचा वापर या इथे केलेला आहे। तर ही जी वांगी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहेत आणि भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती या इथे आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो। तर झाकण लावून
मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं आपल्याला असंच ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर मध्ये आपण चेक करूयात, वांगी इथे अजूनही शिजलेली नाहीत आणि आपल्या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती जशी मला हवी आहे तशी ॲडजस्ट झालेली नाही। आणखीन 2 मिनिटे वांगी व्यवस्थित अशी शिजवून घेतल्यानंतर त्यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि एकदम सुकी भाजी आहे ते तयार झालेली आहे। वरतून फ्रेश अशी कोथिंबीर मी ॲड केलेली आहे। कोथिंबीरमुळे खूप छान चव येते आपल्या भाजीला। सर्व मसाला कोथिंबीर वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर आपली भाजी या इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर जेव्हा आपण वांग्याची भाजी करतो त्यावेळी तेच प्रकारचे भाजी खाऊन सर्वजणच कंटाळतात। तर खानदेशी पद्धतीची अशा पद्धतीची एकदा भाजी ट्राय करून पहा, खूप छान लागते। जर तुमच्या घरी लहान मुले वगैरे असतील तर मिरचीचं प्रमाण कमी करून तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।